श्री स्वामी समर्थ. सगळेच दरवाजे बंद आहेत. आपण अडकून अडकून पडल्यासारखं वाटतंय. काय करावं हे कोणालाच कळत नाही आणि कोणाला आपली पर्वा देखील नाही. अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा भेटत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही, हे कधीच विसरू नका. एकदा एका राजाने आपल्या प्रधानाला विचारले, मला सांगा, देव मोठा की मी मोठा? तेव्हा प्रधान म्हणाले, तुम्ही मोठे आहात गुरु. ते ऐकून राजा म्हणाले, मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशामत देत आहात, म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात. तेव्हा प्रधान म्हणाले, महाराज, तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही. तेव्हा राजाने विचारले, कोणती शक्ती आहे ती? तेव्हा प्रधान म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता. तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता, पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागावला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही. पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे. त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही. मी रोज पाप करतो आणि तो रोज मला माफ करतो. मला सवयीने भाग पाडले जाते आणि तो दया करणार आहे. म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि हे माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही त्या देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. त्या देवाला हाक द्या, तो नेहमी तुमची साथ धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बस. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुझे कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. एक व्यक्ती रोज देवाची प्रार्थना करायची. एके दिवशी तो देवाला म्हणाला, कृपया मला आशीर्वाद द्या. तेव्हा देवाने त्या व्यक्तीला सांगितले की मी प्रत्येकाच्या दुःखात सदैव सोबत असतो. जेव्हा त्या व्यक्तीने देवाला विचारले की प्रत्येक दुःखात तू माझ्यासोबत चालतोस हे मला कसे कळेल, तर त्या दिवशी देवाने सांगितले की आता तू चालशील तिथे तुझ्या पावलांची आणखी 2 पावलांचे ठसे तयार होतील. ती दोन्ही पावले माझीच असतील. हे ऐकून त्या भक्ताला खूप आनंद झाला. आता प्रत्येक दुःखाच्या क्षणी देव माझी काळजी घेईल असं तो म्हणाला. पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की जेव्हा सगळं काही ठीक असतं, आयुष्यात सुखाचे प्रसंग येतात तेव्हा 4 पावलांचे ठसे होतात. पण जेव्हा दुःख असते, आयुष्यात काही अडचणी असतात, तेव्हा 2च पावलांचे ठसे कसे काय होतात? त्याच्या मनात खूप दुःख झाले. त्याने देवाकडे प्रार्थना केली की दुःखाच्या वेळी जग मला सोडून जाते हे ऐकले होते, पण देव कधी तुला सोडत नाही. पण जेव्हा माझ्या आयुष्यात दुःख आले तेव्हा तू मला का सोडून गेलास? जेव्हा दुःख असते तेव्हा 2च पाऊल खुणा उमटतात. तू माझ्यासोबत का चालत नाही? तेव्हा परमेश्वर प्रेमाने म्हणाले, अरे बाळा, तुझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा दुःख असतं तेव्हा तेव्हा मी तुला उचलून घेतो. म्हणूनच तुझ्या पावलांचे ठसे उमटत नाहीत. अरे बाळा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला माझ्या काखेत उचलून घेतलेलं असतं, म्हणून तुझ्या पावलांचे ठसे तुला दिसत नाहीत. स्वामी म्हणतात, दारासमोर येऊन कोणी उन्हाळ्यात पाणी मागत असेल तर हातातील कामं बाजूला ठेवून पाणी द्यावे. कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुक्या जनावरास पाणी देणे अथवा पाजणे भाग्याचे मानले जाते. रस्त्यावर वृक्ष, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असेल तर ती जरूर करावी. यासारखे पुण्य कमावण्याची संधी नाही. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका. आई वडील साक्षात देवाची रूपे आहेत, त्यांना नेहमी वंदन करा. स्वामी म्हणतात, कोणालाही न दुखवता जगता आलं पाहिजे. यासारखे सुंदर कर्म नाही.
आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच नाही. कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे. आणि स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि महत्त्वाचे दुसऱ्यासाठीही वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे. कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागतं, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी समाधानी निरामय आयुष्य लागते. माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. स्वामी म्हणतात, देवासमोर उभा राहा. तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी शांत राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्यात सगळ्याच प्रश्नाचे उत्तर मागायचे नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पडू शकतो पण ते तसेच नाही ठेवू शकत. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो. स्वामी म्हणतात, संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्याच्यामध्ये क्षमता असते. स्वामी म्हणतात, कधी कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्यांनी तुमची निवड केलेली असते. आपल्या आयुष्यात येणारी माणसे झाडाच्या अवयवासारखीच असतात. काही फांदी सारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारे असतात. माणूस मनापर्यंत पोहोचला तर नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल, पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एखादी वस्तू वापरली तरी ती गंजते, जर जास्त वापरली तर ती झिजते. मग तुम्हीच ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना असते. मागणे असे असावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर समष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि आपले चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायलाच हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.